आज आपण रतनगडवर फिरायला आलो होतो आणि इथे आपल्याला हे झाड दिसलं. हे रोड साईडला आपल्याला कायम दिसतं. तुम्ही ओळखलंच असेल, उमराचं झाड आहे. आपण त्याला मराठीत उमराचं झाड म्हणतो, संस्कृतमध्ये त्याला औदुंबर म्हणतात. तर आयुर्वेदामध्ये याचा खूप उल्लेख आलेला आहे आणि याचे मेडिसिनल यूज आपल्याला माहीत नाही. आपण या झाडाला हलक्यात घेतो, म्हणजे माहीत नसतं की याचा उपयोग काय आहे. तर तो आज मी तुम्हाला सांगतो, एक दोन उपयोग जे की मी आयुर्वेदाचा स्टुडंट आहे, मी ते वाचले म्हणून मला ते आठवलं म्हणून तुम्हाला सांगतो. आता हे जे पान आहे उमराच्या झाडाचे, तर त्याच्यावर हे जे डॉट्स दिसतात, तर आपल्याला माउथ अल्सर झालेला असतो, म्हणजे तोंड आलेलं असतं. तर त्याच्यामध्ये आपण हे डॉट्स आलेलं पान जेव्हा आपण चावतो, तर चावून चावून चगळून थुकून द्यायचं. फक्त रस असा तोंडात फिरवायचं आणि थुकून द्यायचं आणि त्याच्याने आपला माउथ अल्सर बरा होतो, म्हणजे तोंड आलेलं बरं होतं आणि 1-2 दिवसातच क्लिअर होऊन जातं. चांगला रिझल्ट आहे त्याचा. आणि किडनी स्टोनवर याचा उपयोग होतो. आता याच्यात जे लॅटेक्स निघतं, आता हे इथे तुम्हाला थोडंच दिसत असेल, जे स्टेम आहे, तर झाडाच्या स्टेमना अशी थोडी चीर मारून कट देऊन त्याच्यातनं लॅटेक्स गोळा करायचा आणि चमच्यामध्ये साखर टाकायची आणि तो लॅटेक्स टाकायचा आणि ते 3 दिवस दिल्याने किडनी स्टोनमध्ये उत्तम असा रिझल्ट आहे. आणि 3 दिवस द्यायचं. सोनोग्राफी वगैरे करून चेक करून घ्यायची किडनी स्टोनमध्ये किती फरक पडला, थोडं कमी झालेलं दिसेल आपल्याला, आणि अजून 3 दिवस परत द्यायचं. तर असा मेन हे यूज आहे. बाकीचे विटॅमिन्स वगैरे तर आपल्याला झाडापासून भेटतातच. तर असं आहे, आयुर्वेदाचं आपल्याला माहिती नसतं. आपल्या आजूबाजूलाच इतके मेडिसिनल यूजवाले प्लांट आहे, आयुर्वेदिक प्लांट आहे. तर अशाच माहितीसाठी फॉलो करा.